आजी नमस्कार. मला तुम्ही सांगा, आपल्या दवाखान्यामध्ये तुम्ही कधी कधी आलेले आणि तुम्हाला काय काय त्रास होत होता? बोला. मला कंबर दुखत होती, चालता येत नव्हतं. हां. छाती कंबर दुखायची, हां. बसूशी वाटत नव्हतं बरोबर आहे. आणि चालूशी वाटत नव्हतं. हां. ते असं आता मला हाताची तुम्ही हे करून दाखवली ना, हं. तर ते हात कितपर्यंत तुमचा व्हायचा? आता एवढंच होतं, एवढंच होतं. हां, म्हणजे पहिले एवढा होता, हां, जवळ हां, एवढा हां, एवढा एवढा हां, एवढा एवढंच व्हायचा. होतं. असंच होतं, असंच होतं. असाच होता. पाय पण असंच होतं. पाय कसे होते? असं वाकडंच होतं पाय. हां. आता व्यवस्थित सरळ करायची, नाही तर असं वाकडंच पाय होतं. पण आता तरी पण तुम्हाला चांगला फरक पडलाय हां, हां. पडलं. आयुर्वेदिक औषधांनी. आणि हां. पथ्य काय सांगितली? पथ्य? फक्त तुम्ही काय आणि ते डाळ भाजीच खाते मी फक्त. बरोबर आहे. हां. अजून काय काय सांगितलं? फक्त काही नाही तुम्ही डाळ भाजी खा, कधी मटण मच्छी खा. हां. हे पण सांगितलं होतं. बरोबर आहे. मटण मच्छी कधी हप्त्यातून एकदा आणि रक्त खा. वाढण्यासाठी काय खायला सांगितलेलं? हे सफरचंद. आणि उपाशी राहण्यासाठी सांगितलेलं का? मागं पहिलं हां. पहिलं काय सांगितलेलं? काय काय? तेव्हा फक्त काहीच नाही खायचं. हां. एवढासा भात खायचा, वरण खायचं हां. आणि चतकोरच भाकर खायची. बरोबर आहे. हा पहिले नाही तेव्हा. हां ना? हा अंडी पण बंद केली, दूध पण बंद केलं. वा वा. दूध पित होते, हां. दूध पण बंद केलं, हां. अंडी खात होते, अंडी पण बंद केली. बरोबर आहे. हा हां. मग महिनाभर काहीच नाही ना खाल्लं मी. वा वा. पण तिकडून आल्यावर परत मग तेव्हा तुम्ही औषध दिलं तेव्हा खायला सांगितलं. बरोबर. हा पण आता तुम्हाला कसं वाटतंय पथ्य सांभाळून? आता बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? हा. म्हणजे नाही म्हटलं तरी 50% फरक आहे. हां. 50% अजून हां. होण्यासाठी अजून कोर्स करायचा. हां. ती बाटली औषधं घ्यायची, आयुर्वेदिक औषधं. हां, हां. आणि जसं सांगितलंय त्याप्रमाणे 3 महिन्यानंतर मला दाखवायला यायचं. चालेल. ओके, धन्यवाद.